पार्लरमध्ये जे फेशियल आपण हजारो रुपये खर्च करून आणतो, परंतु त्याचा पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला मिळत नाही. उलट आपल्या चेहऱ्यावर त्या केमिकलयुक्त प्रोडक्टमुळे रिॲक्शन देखील होत असतात. तर आज आपण घरच्या घरी पार्लरपेक्षाही अतिशय सुंदर असं महागडं असं फेशियल घरच्या घरी अगदी स्वस्तात करणार आहोत. त्यासाठी आजची ही रेमेडी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर चला आता या ठिकाणी वेळ वाया न घालवता या रेमेडीला सुरुवात करूया. तर यासाठी आपल्याला लागणार आहे बटाटा. तर बटाटा आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. तर मीडियम साईजचा किंवा मोठ्या आकाराचा देखील बटाटा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. तर बटाट्यामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जी की आपल्या चेहऱ्यावरची कितीही जुनी टॅनिंग असू द्या किंवा काळे डाग असू द्या, ती सगळे रिमूव्ह करण्यासाठी बटाटा हा खूप जास्त हेल्पफुल राहतो. त्यासाठी बटाट्याचा आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे. परंतु ही रेमेडी आपण तयार कशी करतो किंवा बटाट्याचा वापर आपण आपल्या चेहऱ्यावर कशा पद्धतीने करायचा, ते देखील तेवढंच जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी बटाटा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. तर जर का तुमचं वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर जास्तच वांगाचे डाग असतील किंवा बऱ्याच जणांना वांगाचे डाग हे अनहेल्दी लाईफस्टाईल किंवा अनुवांशिक देखील असतात, ते देखील हळूहळू कमी व्हायला या प्रोसेसमुळे मदत होत असते. नक्की तुम्ही हे घरगुती उपाय आठवड्यातनं एकदा जरी केले तरी तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला खूप जास्त मॅजिकल असा बदल बघायला मिळेल. तर या ठिकाणी चला आपल्याला किसणीच्या साहाय्याने हा बटाटा किसून घ्यायचा आहे. तर तुम्ही बटाटा मिक्सरमध्ये देखील पेस्ट करू शकतात किंवा ग्राइंड करू शकतात. तर या ठिकाणी आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे. तर छान असा बटाटा किसून घेतल्यानंतर आपल्याला यामधनं ज्यूस काढायचा आहे, जो की आपल्या स्किनसाठी खूपच जास्त हेल्पफुल राहणार आहे. ही रेमेडी बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच ती आपल्या चेहऱ्यावर त्याचा ग्लो हा खूप सुंदर येत असतो. फेशियलपेक्षाही आपला चेहरा दुप्पटीने ग्लो करायला लागतो. तसेच तुम्ही पार्लरमध्ये जाणे विसराल एवढा सुंदर असा मॅजिकल ग्लो तुम्हाला बघायला मिळेल. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघताय ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारच्या नवनवीन रेमेडी घरगुती उपाय घेऊन येत असते, जे की खूप जास्त इफेक्टिव्ह राहतात आणि आणि आपल्या चेहऱ्यावर ते नैसर्गिक असा ग्लो आणत असतात. तर या ठिकाणी आपल्याला हा बटाट्याचा रस 2 वाट्यांमध्ये किंवा 2 बाउलमध्ये डिवाईड करून घ्यायचा आहे. कारण आजचं हे फेशियल आपण 2 स्टेपमध्ये करणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही बटाट्यामध्ये किती जास्त प्रमाणात स्टार्च जमा झालेला आहे. तर हा जो स्टार्च आहे तो आपल्या स्किनसाठी किंवा व्हाईटनिंग किंवा ब्राईटनिंग इफेक्ट देण्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह आहे, जो आपल्या चेहऱ्यावरील सगळे प्रॉब्लेम दूर करेल. चला आता हे क्लिंजिंग प्लस स्क्रबिंग तयार करण्यासाठी आपल्याला पहिलं इन्ग्रेडियंट घ्यायचं आहे, ते म्हणजे राईस फ्लोअर म्हणजेच तांदळाचं पीठ. तर तांदळाच्या पिठामध्ये बारीक असे स्मॉल पार्टिकल्स असतात, जे की आपल्या त्वचेला नॅचरल एक्सफोलिएट करायचं काम करतात. तसेच आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन असो किंवा ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतात, ते सगळे रिमूव्ह करायला हे नॅचरली मदत करत असतं. तर आपण मार्केटमध्ये जे महागडे असे केमिकलयुक्त स्क्रब आणत असतो किंवा आपल्या त्वचेला एक्सफोलिएट करत असतो, त्याच्या तात्पुरता तर आपल्या चेहऱ्यावर त्याचा फरक आपल्याला जाणवतो, परंतु काही काळानंतर आपला चेहरा हा डल होत जातो. तसेच आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या देखील जास्त प्रमाणात पडत असतात. परंतु जर का आपण घरच्या घरी अशा प्रकारे नॅचरली स्क्रब तयार केलं तर त्याचा रिझल्ट देखील आपल्या चेहऱ्यावर खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळतो. त्याचबरोबर होम रेमेडीजमुळे म्हणजेच घरगुती उपायामुळे आपल्या त्वचेवर कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही. तर त्यामुळे आपण आठवड्यातनं एकदा जरी हे स्क्रब घरच्या घरी चेहऱ्यावर अप्लाय केलं तरी तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर व्हायला मदत होईल. तर चला आता हे स्क्रब आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे ते या ठिकाणी बघून घेऊया. त्याआधी आपल्याला चेहरा हा स्वच्छ वॉश करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं कॉस्मेटिक आपल्या चेहऱ्यावर नको असायला. तर आता सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण चेहऱ्याला आपल्याला हा पॅक किंवा हे स्क्रब चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे आणि हे अप्लाय केल्यानंतर आपल्याला चेहऱ्यावर ते असंच ठेवायचं नाही आहे. तर सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी चेहऱ्याला मसाज करायची आहे, जेणेकरून चेहऱ्यावरची जेवढी देखील घाण असेल म्हणजे डर्ट ऑइल इम्प्युरिटीज असेल ती सगळी रिमूव्ह व्हायला या स्टेपमुळे मदत होत असते. तसे तुमच्या चेहऱ्यावर जर का जास्तीचे ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतील ते देखील या प्रोसेसमुळे कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर चेहऱ्यावर का जास्तीचे वांगाचे डाग असतील ते देखील कमी होत असतात.
तसेच आपण यामध्ये बटाट्याचा जो स्टार्च असतो किंवा रस असतो त्याचा वापर केलेला आहे. तर बटाट्याच्या स्टार्चमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण हे भरपूर जास्त असतं, जे की आपल्या त्वचेवरील कोलॅजन बूस्टिंग करायचं काम करत असतं. त्याचबरोबर व्हिटॅमिन B6 हे आपल्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणायचं काम करत असतं. तसेच बटाट्यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जी आपल्या त्वचेला वाढत्या वयातसुद्धा तरुण ठेवायचं काम करत असते. त्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीने हा बटाट्याचा वापर जर का आपण केला, तर आपल्या चेहऱ्यावर त्याचा खूप सुंदर असा मॅजिकल ग्लो आपल्याला बघायला मिळत असतो. तर चला आता या ठिकाणी पूर्ण चेहऱ्याला 2 ते 3 मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज झाल्यानंतर या स्क्रबिंगची सेकंड लेयर अप्लाय करायची आहे आणि 5 मिनिटासाठी आपल्याला हा फेस पॅक चेहऱ्यावर असाच राहू द्यायचा आहे. शक्य होत असेल तर 5 ते 10 मिनिटापर्यंत नक्की राहू द्या, कारण यामध्ये जो बटाट्याचा रस आपण वापरलेला आहे तो आपल्या त्वचेच्या आतपर्यंत जातो आणि आपल्या त्वचेवरील जी काळे डाग धब्बे असतात ते सगळे कमी करायला मदत करत असतात. तर चला आता 5 ते 10 मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने वॉश करून घेतलेला आहे. आता या ठिकाणी पहिली स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे आणि ग्लो तुम्ही चेहऱ्यावर बघू शकता. तर चला आता नेक्स्ट स्टेप आपल्याला करायची आहे, ते म्हणजे या बटाट्याच्या जो स्टार्च आहेत त्याच्यापासून आपल्याला एक फेस पॅक तयार करायचा आहे, जो की तुमच्या चेहऱ्यावर अतिशय सुंदर असा मॅजिकल ग्लो आणेल, तसेच तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक आणायला मदत होईल. तर चला आता या ठिकाणी जो रस आहे बटाट्याचा त्याच्यामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक अशी मुलतानी माती पावडर ॲड करायची आहे. जर का तुमच्याकडे साबूत मुलतानी माती असेल तर ती देखील बारीक करून तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात. तर या ठिकाणी आपल्याला साधारणतः हाफ टेबलस्पून एवढी मुलतानी माती पावडर लागणार आहे. मुलतानी माती ही आपल्या त्वचेवरील सगळे प्रॉब्लेम दूर करत असते. तसेच आपल्या चेहऱ्यावर जर का पिंपलचे डाग असतील किंवा काळे डाग धब्बे असतात, ते देखील रिमूव्ह करायला मुलतानी माती ही खूपच जास्त हेल्पफुल असते. तसे तुमची जर का जास्तची ऑइली स्किन असेल किंवा एक्सेस ऑइल तुमच्या चेहऱ्यावर येत असेल, तर ते देखील कंट्रोल करायचं काम मुलतानी माती अतिशय काही मिनिटातच करत असते. त्यासाठी आपल्याला मुलतानी मातीच्या या फेस पॅकमध्ये आवर्जून वापर करायचा आहे. तर आता यामध्ये नेक्स्ट घटक आपल्याला ॲड करायचा आहे, तो म्हणजे कस्तुरी हळद. लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला किचनच्या हळदीचा अजिबातही वापर करायचा नाही आहे. कस्तुरी हळदीचा शक्यतो वापर करा. कस्तुरी हळद ही आपल्या त्वचेला एक नॅचरल ग्लो द्यायचं काम करत असते. तसेच फक्त चेहऱ्यासाठी किंवा आपला चेहरा ग्लोईंग करण्यासाठीच कस्तुरी हळदीचा वापर केला जातो. तर चला आता यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजे ॲलोवेरा जेल. तर या ठिकाणी मी मार्केट बेसमध्ये जे ॲलोवेरा जेल येतं त्याचा वापर करते. जर का तुम्हाला प्लांट बेसमधलं ॲलोवेरा जेल सूट होत असेल तर तुम्ही ते देखील या ठिकाणी घेऊ शकतात. परंतु शक्यतो मार्केट बेसमध्ये जे ॲलोवेरा जेल येतं ते या ठिकाणी वापरायचा प्रयत्न करा, कारण यामुळे फेस पॅकची कन्सिस्टन्सी व्यवस्थित अशी या ठिकाणी ठेवता येते. तर या ठिकाणी बघू शकता साधारणतः हाफ टेबलस्पून एवढं ॲलोवेरा जेल मी घेतलेलं आहे आणि ॲलोवेरा जेल घातल्यानंतर आपल्याला हा फेस पॅक 2 ते 3 मिनिटासाठी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून सगळे इन्ग्रेडियंट ॲक्टिवेट व्हायला मदत होईल. तर चला आता हा आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते या ठिकाणी नक्की बघा. तर आता या ठिकाणी आपल्याला हा फेस पॅक चेहऱ्यावर लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये अप्लाय करायचा आहे. कुठलीही होम रेमेडी किंवा फेस पॅक आपण चेहऱ्यावर अप्लाय कशा पद्धतीने करतो त्यावर देखील त्याचा रिझल्ट हा खूप जास्त डिपेंड असतो. तर लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये फेस पॅक अप्लाय केल्यामुळे काय होतं, की आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या या खूप कमी पडत असतात किंवा सुरकुत्या पडायचे चान्सेस हे खूप जास्त कमी असतात. या उलट जर का आपण उलट्या दिशेने चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय केला तर त्याचा रिझल्ट देखील आपल्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळत नाही. या उलट सुरकुत्या देखील खूप जास्त पडत असतात. त्यामुळे आपण योग्य पद्धतीने चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय करायला हवा. त्यामुळेच तुमच्या चेहऱ्यावर कितीही सोपा फेस पॅक राहिला तरी त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळतो. तर आता बघू शकताय तुम्ही अतिशय जाडसर असा लेप आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर हा अप्लाय करून घ्यायचा आहे आणि हा फेस पॅक बनवायला जेवढा सोपा आहे तेवढाच तो आपल्या चेहऱ्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह आहे. तसेच चला आता चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय केल्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी असाच राहू द्या आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने वॉश करून घ्या.
तर रिझल्ट या ठिकाणी तुमच्या समोर आहे. किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर येत असतो. तसेच चेहऱ्याची त्वचा ही तेवढीच जास्त तुकतुकीत होत असते आणि चेहऱ्यावरची जेवढी डेड स्किन असते किंवा काळे डाग धब्बे असतात ते लगेचच तुम्हाला या ठिकाणी हाईड झालेले दिसतील. तर नक्की तुम्ही देखील अशा प्रकारे ही रेमेडी अप्लाय करून बघा. तर आता फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावायचं कधीही विसरायचं नाही आहे. यामुळे आपल्या चेहऱ्याला एक डीपली नॅरिशमेंट म्हणजे डीप हायड्रेशन मिळत असतं. त्याचबरोबर आपल्या त्वचेला एक नैसर्गिक ग्लो देखील मिळत असतो. तसेच आपण जो फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय केलेला असतो त्यामुळे जे आपल्या चेहऱ्यावरचे पोर्स ओपन झालेले असतात ते देखील लॉक करायचं काम मॉइश्चरायझर करत असतं. तसेच मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर चेहऱ्याला 2 ते 3 मिनिटासाठी अशा प्रकारे मसाज नक्की करा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील ब्लड सर्क्युलेशन देखील खूप चांगल्या प्रकारे होते. तसेच वाढत्या वयात देखील तुमचा चेहरा हा तेवढाच जास्त ग्लो करायला लागेल. तसेच सुरकुत्या असो किंवा फाईन लाईन्स असो ते देखील कमी व्हायला या प्रोसेसमुळे मदत होत असते. तर चला आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि या ठिकाणी चेहऱ्यावरचा ग्लो तर तुम्ही बघतच असणार. नक्की तुम्ही देखील आठवड्यातनं अशा प्रकारे हा घरगुती फेस पॅक बनवून बघा आणि चेहऱ्यावर अप्लाय करून बघा. तुमच्या चेहऱ्यावर खरंच तुम्हाला खूप सुंदर असा ग्लो बघायला मिळेल. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.